नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 12 जानेवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं अपडेट मिळून जाईल. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला घेऊ. प्रश्न क्रमांक पहिला आहे, पहिली हिंदी AI महिला सिंगर कोण आहे आणि तिचे नाव काय आहे? तिचं नाव आहे ऑप्शन क्रमांक ए, माया. माया ही पहिली AI महिला सिंगर आहे. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI महिला, माया. समोरचा प्रश्न क्रमांक 2. नुकताच राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिन कधी साजरा करण्यात येतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 11 जानेवारी. 11 जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस साजरा केला जातो. समोरचा प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच चिडगाव ब्लॉकच्या जागेसाठी गावातील रहिवासी कोणत्या महिला शेतकऱ्याला नाविन्यपूर्ण महिला उद्योजक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर दिव्या शर्मा यांना नाविन्यपूर्ण महिला उद्योजक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशात पहिला हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, श्रीलंका या देशामध्ये पहिला हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 5. 2026 मध्ये 28व्या राष्ट्रकुल स्पीकर आणि पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद कोण होस्ट करणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आपला भारत देश हा 28वी राष्ट्रकुल स्पीकर आणि पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद ही होस्ट करणार आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 6. नुकतीच रोबोटिक प्रणाली वापरून जगातील पहिली कार्डियाक टेलिसर्जरी कोठे करण्यात आलेली आहे? कोणती पहिली कार्डियाक टेलिसर्जरी कोठे करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आपल्या भारतामध्ये ही पहिली कार्डियाक टेलिसर्जरी करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 7. जपानने कोणत्या देशावर कठोर निर्बंध जारी केलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जपानने रशियावर कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. समोरचा प्रश्न क्रमांक 8. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून तिसऱ्यांदा कोणी शपथ घेतलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, निकोलस मादुरो. निकोलस मादुरो यांनी व्हेनेझुएलाचे नवीन राष्ट्रपती म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 9. वन डे मध्ये 4000 धावांचा टप्पा पार करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्मृती मंदाना. स्मृती मंदाना ही वन डे मध्ये तब्बल 4000 धावांचा टप्पा पार करणारी ही दुसरी महिला ठरलेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 10. राफेल चक्रीवादळानंतर भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत ही पाठवलेली आहे? प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, क्युबा या देशामध्ये राफेल चक्रीवादळानंतर आल्यानंतर भारताने मानवतावादी मदत जाहीर केलेली होती. प्रश्न क्रमांक 11. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रवासी भारतीय सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. विकास भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 हे कोठे सुरू झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्लीमध्ये. नवी दिल्लीमध्ये विकास भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 हा सुरू झालेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 13. महाकुंभ 2025 साठी आकाशवाणीचे विशेष चॅनल महाकुंभवाणी आणि कुंभमंगल धून कोणी सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, योगी आदित्यनाथ यांनी कुंभवाणी आणि कुंभमंगल धून ही विशेष चॅनेल सुरू केलेली आहेत. समोरचा प्रश्न क्रमांक 14. महाकुंभ 2025 ला समर्थित ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनची 2 विशेष गाणी
कोणी लॉन्च केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अश्विनी वैष्णव यांनी ही 2 विशेष गाणी लॉन्च केलेली आहेत. समोरचा प्रश्न क्रमांक 15. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत स्वतंत्र व्यवसाय विभाग असलेल्या IBD इंडिया AIने भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे? कशासाठी? AI ह्या कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारण्यासाठी. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत हा करार करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 16. 23वा दिव्य कला मेळा कुठे आयोजित करण्यात आलेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गुजरात राज्यामध्ये दिव्य कला मेळा हा आयोजित केला गेला होता. समोरचा प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 कुठे आयोजित करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. नवी दिल्लीमध्ये. समोरचा प्रश्न क्रमांक 18. आगामी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. नवी दिल्लीमध्ये. नवी दिल्लीमध्ये इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. कधीची? 2025 साठी. समोरचा प्रश्न क्रमांक 19. जागतिक तेलुगू परिषद 2025 कुठे आयोजित झालेली होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. राजमहेंद्रवरम या ठिकाणी जागतिक तेलुगू परिषद 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 20. भोपाळमध्ये क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची पार्थ योजना कोणी सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मोहन यादव यांनी. मोहन यादव यांनी भोपाळमध्ये क्रीडा युवक आणि कल्याण विभागाची ही पार्थ योजना सुरू केलेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 21. रस्ते अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार योजनेसाठी नवीन योजना कोणी सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार देण्यासाठी नवीन योजना जाहीर केलेली आहे. तर मित्रांनो, हे होते 12 जानेवारीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट लगेच मिळून जाईल.